नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या अवकाशात आता उडणार बहार, कारण विनोदाचे पंख लावून सुरू होणार हास्य विहार. चला तर सुरू करूया तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, भाबडेपणा आणि बावळटपणा याच्यामध्ये खूप छोटासा फरक असतो, आणि हा फरक जर कळला नाही तर मिस्टर भगवते सारखा एम्प्लॉई जन्माला येतो. याच मयुरेशची गंमत दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. नाही जानू, यू जस्ट डोंट वरी. आज मी तुझ्या जॉबचं फिक्स करणार म्हणजे करणार. त्या मूर्खाला हकलवण्याचा ना मी नवीन प्लॅन केलाय. कोण मूर्ख काय यार, तो मयुरेश भगवते. डोक्याला ताप. काय करूया? अजिबात काळजी करू नकोस. नाही आज त्या बावळट मयुरेशला हकललं ना तर माझं नाव बदलून टाक. मिस चेतना, तुम्ही कोणाला तरी बावळट बोलत होता आणि चुकून तुम्ही माझं नाव घेतलं. खरं मी तुमचं नाव घेतलं? हो. ओ आय एम सो सॉरी. नाही नाही, हरकत नाही. आय एम सॉरी. मयुरेश भगवते खूप चांगले आहेत. माझ्या जागी दुसरा कोणी असता ना तर तुमच्यावर डुख धरून बसला असता. हो हो. तुमचा फोन झाला असेल तर मी बोलू? हो. हॅलो काका. हा मी पोहोचलो ऑफिसमध्ये. हो काका, सुखरूप पोहोचलो. नाही, लिफ्ट नाही कोसळली. हो, मी देवाचा धावा करतच होतो काका. हो, लावलंय बटन काका. ठेवू काका? 1 मिनिट हा काका, 1 मिनिट पाया पडतो. बाय. हे नवीन आहे. नवीन नवीन शोधलंच पाहिजे ना. आज फक्त एवढंच नवीन आहे, बाकी सगळं जुनच आहे. सुप्रभात मिस चेतना. यस. डाली डाली से पंछियां उड़ते हैं, होने वाली सुबह हमसे कहती है, जागो जागो सुबह हो गई, जल्दी से जागो चाय ठंडी हो गई. मुर्गा बोले कुकुड़कुड़ू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मयुरेश जी. मुर्गा बोले कुकुड़कुड़ू. कहाँ चले? भगवते प्लीज प्लीज भगवते, आज असं काही बोलू नका. का? भगवते, आजचा दिवस खूप दुःखद आहे भगवते. का? काय झालं? कसं सांगू तुम्हाला भगवते, आपल्या मॅडमचा कुत्रा वारलाय. काय? हो. मॅडमना 10 हत्तींचं बळ मिळो. कुत्रा वारलाय ना, हत्तीचं काय मध्येच? नाही, अशा दुःखद प्रसंगात असं गरज. एक्सक्यूज मी. हाय. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिस चेतना. गुड मॉर्निंग मिस्टर भगवते. गुड मॉर्निंग. सुप्रभात मैम. जीवन से मोह ही जीवन को जटिल बना देता है और मृत्यू का भय मृत्यू को भयावह बना देता है. सुप्रभात. हे काय सकाळी सकाळी मृत्यूच्या शेरोशाऱ्या काय ऐकवताय आणि त्यावर सुप्रभात? हे बघा प्लीज, आज काही गोंधळ घालू नका. आज कुठलाच तमाशा नकोय मला. आपापली कामं करा आणि फालतूचा वेळ घालवणं बंद करा. चला. बरं मिस चेतना, आज फॉरेन डेलिकेट्स येणार आहेत आपले मिस्टर चोगले. येस मॅम. तर माझी जरा त्यांच्यासोबत मीटिंग लाईन अप आहे. येस तर मला जरा अपडेट द्या. मॅडम, कामं करा. मृत्यू ही अंतिम सत्य है. कामं करा. आपल्या हातात नसतं का? आज नको प्लीज, आज नको. तुमच्या दुःखात सहभागी आहे. भगवते, त्या खूपच दुःखी आहेत. बघितलं ना मॅडम म्हणाले आज नको. का तुम्ही असं वागताय मॅडम? नका ना त्रास देऊ भगवते. मॅडमचा कुत्रा वारलाय, तुम्हाला कळत नाहीये का? मी नाही त्रास देता. मी मॅडमचं. बघा मॅडम खूप अस्वस्थ आहेत. मॅडम ना त्यांच्या कुत्र्याची खूप आठवण येते. तुम्हाला माहितीये ना मॅडम ना क्रीमची बिस्किटं किती आवडतात. हो हो हो. मॅडमचा कुत्रा काय करायचा, त्यातलं क्रीम खायचं आणि बिस्किट मॅडमना द्यायचा. मॅडमना त्याचं भुंकणं आठवतं, त्याचं शेपटी हलवणं आठवतं, त्याचं गाणं सुद्धा आठवतं भगवते. कोण गाणं गायचं? कुत्रा? हो.
मग मॅडम काय करायच्या, भुंकायच्या? भगवते मॅडम का भुंकतील? तुम्हाला मस्करी सुचते का? नाही, मी खरंच मी मनापासून विचारतो मिस चेतना. भगवते मॅडमचा कुत्रा वारलाय, तुम्हाला कळतंय का? तुम्हाला सिरियसनेस नाहीये का भगवते? मॅडमचा कुत्रा ना त्यांना गाणं गाऊन झोपवायचा. आ? नाहीच झोपल्या ना तर मग हाय रामा ये क्या हुआ असं या गाण्यावर डान्स करून झोपवायचा. कुत्रा? हो भगवते. 3 दिवस झाले भगवते. मॅडम ना झोप येत नाही, कुत्राच नाही तर कशा झोपणार मॅडम? भगवते आम्ही खूप प्रयत्न करतोय पण काहीच आम्हाला मार्ग बापरे. मयुरेश भगवते असताना काही काळजी करायची गरज नाही. ओके. मॅडमना या दुःखातून मी बाहेर काढणार. म्हणजे मयुरेश भगवते हे शिवधनुष्य ओ उचलणार. माय गॉड. मिस चेतना, हा मी सोसायटीच्या कॉम्पिटिशन मध्ये कुत्रा पण केला होता. एक मिनिट. कुत्रा पण म्हणजे मी बरेच प्राणी केले. दरवर्षी मी वेगवेगळे प्राणी करतो. हो एके वर्षी मी तरस केला होता. भगवती असं सगळं हसत हसत परफॉर्म केलं होतं. म्हणजे सांगण्याचा मुद्दा, मी कुत्रा खूप चांगला केला होता. तो कुत्रा केल्यावर ना नंतर एरियातल्या बऱ्याच कुत्र्या मागे लागलेल्या. भगवते एवढा हबे हुबे कुत्रा केला होता मी. भगवते हुबेहूब असतं ते भगवते. भगवतेंचा पंबल पडला. नाही पण तुम्हाला एवढं सगळं जमतं म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी करू शकता. हो भगवते. हो, मी करणार. मला सांगा, मॅडमच्या कुत्र्याचं नाव काय होतं? बाबूराव. अरे बापरे, भगवतींसारखंच वेगळं नाव आहे. हो ना. हो, एक सेकंड. येस. भगवतींचं वर्किंग बघा. ओ माय गॉड. हे काय सांगा? तुमची शेपूट. तुम्ही ओळखलं? अरे देवा. मिस चेतना, तुम्ही खूपच जिनियस आहात. तुम्ही जा ना. मॅडम दुःखी आहेत ना खूप. जा ना. ऑल द बेस्ट भगवते. ऑल द बेस्ट. मॅडम, येस कम इन. मे आय कम इन? येस येस प्लीज. मॅडम इथे बघा. एक मिनिट. एक मिनिट भगवते, हे काय करताय तुम्ही? मॅडम भगवते काय करताय तुम्ही? काय करताय भगवते? बाहेर जा. बाहेर जा. बघ बघ, हे काय नवीन लावलंय? तुम्ही आधी बाहेर वा. गेट आउट. गेट आउट. मॅडम हे काय, हे कशासाठी करताय सगळं? हे काय चालवलंय तुम्ही? मॅडम, तुमचा बाबूराव मेला ना. कोण बाबूराव? मॅडम, तुमचा कुत्रा बाबूराव मेला. एक मिनिट. हे आधी बाबूराव बाबूराव बोलणं बंद करा. आणि माझा कोणी कुत्रा बित्रा मिळाला नाहीये. तुम्ही बाहेर वा प्लीज. बाहेर वा. मी तुम्हाला कामावरनं काढून टाकीन. तुम्ही आधी बाहेर वा. गेट आउट. मॅडम, नॉनसेन्स. मला काहीतरी फेकून मारा ना. तुम्ही निघा. नाही, मला फेकून मारा. भगवती हे डिटेलिंग. बघा, तुमच्यासारखं वेळ नाही लागलंय मला. तुम्ही प्लीज गेट आउट मिस्टर भगवत. नाही, मला फेकून मी मारा. खरंच फेकून मारेन. जाताय का तुम्ही? बालिशपणा आहे हा. नॉनसेन्स. मी भगवते काढतायत. आय एम सो सॉरी भगवते. तुम्ही मला वाटलं खरंच कुत्रा आला ऑफिस मध्ये. मी मॅडम खुश झाले ना. नाही, त्यांनी मला हाकललं. मला त्यांना दुःखातून बाहेर काढायचं का हाकललं? ते बोलले की त्यांचा कुत्रा नाही मेलाय. असं बोलले मॅडम. असं बोलल्या. मी फोन करते. हॅलो ओमकार, काय चाललंय तुझं? तू का मला चुकीच्या माहिती देतोस रे? इथे भगवतींची वाट लागली आणि त्यांना किती प्रॉब्लेम झाला तुला माहितीये का? हा ठीक आहे चल ठेव फोन आता. काय झालं? आय एम सॉरी भगवते. मला ह्यानी ओमकारनी चुकीचं सांगितलं होतं. मॅडमचा कुत्रा नाही, कुत्री वारली आहे. कुत्री वारली? हो. अरे देवा, मग तुम्ही आधी सांगायचं ना. मग मी त्यांना कुत्रा करून दाखवला.
मी कुत्री करून दाखवली असती ना. कुत्री वागली मॅडमची खूप प्रिय होती मॅडम ना भगवते. काय सांगू तुम्हाला, मॅडम खूप लाड करायच्या तिचे. ती सारखी मॅडमच्या पायात घुटमळायची, 8चा आकडा काढायची भगवते. हरकत नाही, कुत्री तर कुत्री, भगवते कुत्री पण करू शकतो. काय सांगताय? याने फक्त गोंधळ झालाय, याने काहीतरी वेगळं वाटतंय. मोठं काही आहे का? माझं स्कार्फ चालेल का? हा, 1 मिनिट. मी लावते. नाही नाही, का? मला काका बोललेत कोणालाही टच करायला देऊ नकोस. नाही नाही, कुत्री. मॅडमच्या कुत्रीचं नाव काय होतं? लुंगी. लुंगी. मॅडम कुत्रीला बांधत असतील तेव्हा कशा बोलत असतील ना, मी लुंगीला बांधलं. भगवते तुम्हाला मस्करी सुचते मॅडम. नाही, किती नाही, मला- दुःखात आहे तुम्हाला माहितीये ना. भगवते डान्स डान्स या मॅडम बोला. इथे तर बघा. काय आता हे काय करताय तुम्ही? हे सगळं नका करू प्लीज, नका करू. हे चांगलं. हे बघा, हा बघा, हा हात काय तुम्ही पाडताय. हे काय करताय मिस्टर भगवते? हे तर काय केलं तुम्ही? हे काय केलं तुम्ही आता? मॅडम मला तुमची लुंगीच समजा. लुंगी? आता हे लुंगी काय प्रकरण आहे? मॅडम लुंगी तुमची कुत्री. कोणी कुठली? एक ओ माय गॉड भगवते, तुम्ही वात आणलं. तुम्ही प्लीज निघावं बाहेर. माझं डोकं फिरवू नका. माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे भगवते. फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत मिस्टर चोगलोवस्की. त्यांच्या समोर प्लीज हा तमाशा करू नका. ते रशिया. Hello, Hanwin. What a check me all day. Oh my God, it's a nice puppy. Yeah, Wall, 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 He's wall, not- wall, wall, gulu, gulu, he's- gulu, 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 gulu. Your mama, why, huh? sir, he's not a puppy. He's Does this puppy. guy want to feed for one name? No, actually, it's not like that. What is he just doing in front of my right? he just employee and he thought. Now, that- it just gonna cut me my hair, man. Where? Why did it just ooze my spine and swing my leg? भगवते उठा. Never do. I want him to go out right now. I'm sorry. Let me. Get out right now. I'm sorry, sir. I'm sorry, sir. Let me handle. I just don't understand my hammer. Regret right now. Yeah. Within 2 seconds, get out. Actually, भगवते हे नका करू. भगवते नक. Where? Why? एक काय चालू आहे? What do you want to tell me? Now what the hell is going on, man? What is it? भगवते! Oh my God! It's just. Sorry. This guy just triggered me up here. I know, sir. I'm all alone, just let what he's saying my everything about this. I'm sorry. Now it's that sort of thing, embarrassing one. I want my $60 million right now. How much? I want my $60 million right now. Within 2 seconds, in my hand one right now. Very big amount, sir. I want $60 million. Give me just. Give You me. got a helmet, dog. Never do put up me want my money. I can't If give you you. don't give me my money, I can't give you, sir. Sir. I'm going to take No, your... भगवते. वा वा वा, मेन इन ब्लू कुत्र्यासारखं हसवलं. मस्त. हास्यरसिक प्रसाद दा. वा धमाल.
मजा आली. मस्त होती कॉन्सेप्ट. पशा आजही तू जे केलंस ते सगळं धुमाकूळ होतं. सम्या, तुझ्या इतका परफेक्ट रशियन मी रशियात सुद्धा पाहिला नाही. हो, खरंच नाही पाहिला, कारण मी रशियात कधी गेलोच नाही आजपर्यंत. बाकी थोडक्यात आलास, पण फार मजा करून गेलास. मजा आली. वंडर. सई. धमाल परफॉर्मन्स होता भावा. फार मजा आली. डान्स तर आठवणीत साठवून ठेवावा असा होता. खूप काळ लक्षात राहील. समीरदा, तुझं राईट मला इतकं आवडतं. ते कानावर पडलं नाही तर चुकल्यासारखं होतं. नमा मस्त दिसतेस या गेटअपमध्ये. मला आवडतेस या गेटअपमध्ये. चेतू मस्तच. दोघींचाही परफॉर्मन्स कडक होता. फार मजा आली. वा वा. वेल गाईज, थँक्यू. मंडळी, कोणती गोष्ट कधी करायची हे नाही कळलं तर संबंधितांना त्रास, पण आपल्याला मात्र विनोदाचा आनंद मिळू शकतो. विनोदाचा हाच आनंद द्यायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले कसलेले हास्य कलाकार. नाना नाना नाना, मला सोडून का गेलात तुम्ही नाना? मला तरी घेऊन जायचं. नाना नाना, मला सोडून का गेलात नाना? नाना, असं का केलं? ऐका ना, ऐका. अण्णा गेलेत. नाना नावाचं कोणीही नाहीये या घरात. सॉरी अण्णा, मला सोडून का गेलात अण्णा? मला काला घेऊन गेलात तुम्ही अण्णा? अरे, हा कोण आहे दादा? मी बघितलंच नाही ह्याला कधी. मरणावरचं स्किट असेल ना, त्यात असतो तो रडायला. तू नको टेन्शन घेऊ. बस बस. काय करतेस? अगं, फोटोवर टाकायचं ना. बाबा, पण किती मस्त गेली असे. अगं, कुठे आलो होतो आपण? इकडे. नमस्कार. मृदुल. मृदुल, ये इकडे. काय चाललंय तुझं? इकडे. अण्णा गेले. वाईट झालं. काय करणार आपण तरी. कोणीतरी म्हटलेलंच आहे, जे येतं वरच्याच्या मनात त्याला आपण काय करणार. म्हणजे आपल्या हातात तसं काहीच नसतं. नाही दादा, आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाचे चाले ना, असं आहे म्हणायचं. तेच मला म्हणायचं होतं. थोडंसं दुःख झालंय मला अण्णा गेल्यामुळे. हरकत नाही. आपण ओंकार. नमस्कार ओंकारजी. आपण अमेरिकेत असता का? अमेरिकेत कुठे? कुशाखामध्ये ना? शिकागो. शिकागो. तिथे गेलेलो नाहीये ना कधी अमेरिकेत, त्यामुळे जरासा गोंधळ झाला. जाणारे जातात, येणारे येतात. कोणीतरी म्हटलेलंच आहे, जो गेला वर दादाजी, आपण कोण आहोत बाबाजी. आले देवाजीच्या मनात. आले देवाजीच्या मनात. बरोबर आहे. आपल्या हातात तसं काहीच नसतं. बरोबर आहे. मी ओळख करून देतो. ही माझी एकुलती एक मुलगी मृदुल. हाय कर.
हाय ओंकार. मृदुल आणि यांच्या पाया पडून घे. मोठे दादा आहेत ते, त्यांच्या पाया पडून घे. नाही नाही काही गरज नाही. नाही झालं पाहिजे. नाही संस्कार आहेत ते दिसले पाहिजेत. नंतर तुम्हीच म्हणाल मुलीवर काही संस्कारच केले नाहीत. अरे आम्ही का म्हणू पण नाही, असं म्हणू शकता. बसा बसा प्लीज बसा. हा अण्णा गेले. आपल्या हातात काही नसतं. कोणीतरी म्हटलेलंच आहे, जा दादाजी जा, मी काय करू. आले देवाजीच्या मनात. आले देवाजीच्या मनात. जमत नसेल नका म्हणू. हो, काय झालंय, अण्णा गेल्यामुळे आमच्याही खूप जवळचे होते अण्णा, त्यामुळे जरा हे झालेलं आहे. हो का? हो. हरकत नाही. मग आता अमेरिकेला परत कधी? आज मध्यरात्रीची फ्लाईट आहे माझी. अरे अय्या. हो बापरे. आजच जाणार. नाही आजच जाणार म्हणून थोडस आम्हाला हे वाटलं. एकदा एवढं लवकर म्हणजे? नाही मी 13 थांबणार होतोच. पण माझ्या काही मीटिंग्स आहेत तिकडे, सो त्या कम्प्लीट करीन आणि मग पुढच्या आठवड्यात परत येणार आहे. बर बर बर. मी म्हंटल त्याला धावपळ होणार असेल तर नको येऊ. अण्णा काय म्हणायचे, आयुष्यात काम महत्वाचं. वा वा वा. ही काय आमची काम करते घरात. अरा रा 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 रा. म्हणजे भांडी कुंडी म्हणू नका, कपडे धुणं म्हणू नका, घर अगदी स्वच्छ ठेवते नेहमी ती. आणि स्वयंपाक अमेरिकन पदार्थ सगळे, दुसरे जमतच नाहीत, फक्त अमेरिकन पदार्थ. हे अमेरिकन ते काय ते अमेरिकन ते काय पदार्थ एक एक करते. आणि अमेरिकन चॉप्सी काय खाते, असा नुसता आवाज येत असतो. नाही हो आय एम सॉरी, पण अमेरिकेचे अतिशय सुंदर पदार्थ करते. आणि घाबरत नाही. उद्या समजा पाहुणे आले, घाबरणार नाही. 25 येऊ दे, 30 पाहुणे येऊ दे, एकटी जेवण करते. त्याचा काय संबंध आहे इथे? नाही जस्ट एक सांगून ठेवलं, तुम्हाला माहिती पाहिजे ना म्हणून सांगून ठेवलं. आमची मृदुल वाघ आहे, वाघ कामात. बाबा वाघी नाही म्हणा ना. काल असते मगसपासून मला कळलं. स्वभावाने जरा ती लाजरू बुजरू हे आहे. लाजरी बुजरू आहे. हा हा. छान आहे ना. हा आवडली का? नाही हे सवयी तिच्या आवडल्या का तुम्हाला? ज्या ती म्हणालो ना मी हे करते ते करते स्वयंपाक करते, ह्या सवयी तुम्हाला आवडल्या का? ठीक आहे. हा गेले अण्णा. घरातला एखादा मोठा माणूस गेला की कसं ओकं बोकं वाटतं नाही? हो ना. बाई पाहिजे बाई. अहो घराला बाई पाहिजे, बाईचा हात लागला पाहिजे तरच ते घर नीट दिसतं, असं मला म्हणायचंय. हा अण्णा गेले. काय असतं तिथे तुमचं कुशाग्रमध्ये हे असेल ना? शिकागो. कुशाग्र नाही शिकागो. ही कुशाग्र आहे आमची. ती शिकागोला तुमचं काय घरबीर असेल चांगलं? नाही बंगला आहे माझा. अरे वा बंगला आहे का? हिच्या पत्रिकेत लिहिलेलं होतं आयुष्य, पुढचं आयुष्य बंगल्यात न्या हिला. अरे बंगल्यात न्या हिला, कधी जमलं तर ती तिथेच राहील असं लिहिलेलं होतं. काय करताय तुम्ही? वेळ काय, प्रसंग काय? आमचे अण्णा गेले. याचं काय मध्ये? याचं काय मध्ये? मरणावरच्या स्किट मध्ये जास्त कॉमेडी झाली ना तर वातावरण गंभीर करण्यासाठी रडतो तो मध्ये. काही नाही, तू नको लक्ष दे. गेले अण्णा. कोणीतरी म्हटलेलंच आहे, कौन है बबुआ. काय बोलताय, काय बोलताय ते? देवाजी देवाजी तुम्ही मुद्दाम करताय काय? काय झालंय, दुःखाचा परिणाम एवढा आहे. बबुआ नसणार. नाही नाही हरकत नाही, माफ करा माफ करा, खरंच सांगतो मी तुम्हाला. व्हॉट्सअपचा नंबर मिळेल का आत्ता? ही वेळ आहे मागायची. नंतर मिळणार आहे, नंतर मिळणार, नंतर शेअर करतील ते, नंतर आयुष्य शेअर करायचंय. काय बोलताय? हे काय? हिचा पासपोर्ट आहे, तयार आहे, म्हणजे जस्ट सांगून ठेवलं तुम्हाला. आयत्या वेळेला अहो धावपळ नको. आयत्या वेळेला तुम्हाला पटकन बाबा हे पासपोर्ट आला, बाबा पासपोर्ट आला पटकन. अरे पण तिचा पासपोर्ट आहे ना, तुमच्याकडे ठेवा ना. हो ठेवला असता, आयत्या वेळेला तुम्हाला म्हटलं ना. कशा तुम्हाला कळतंय का काय आहे इथे? काय काय काय? माझे बाबा गेले आहेत काल, त्या दुःखात आहे मी, आणि तुम्ही हे काय करताय मला कळत नाही. आता तुमची जबाबदारी आमची झालेली आहे जावई बापू. बापू
काय हरकत आहे? काय हरकत आहे? काय सांगू आई बाबा? एक विचार केला तर काय हरकत आहे की नाही? मला माहिती मला नाही दुःख आहे, मला माहिती आहे. आमची ही अतिशय सुंदर गाणं गाते. अरे तिचा आवाज ऐकला दुःख असं पळून जाईल. नको अहो, गाणं अनेक बिणं. व्याधी बरा केल्या. ऐका बस बस. हे मृदुल छान गाणं गा आणि तुझ्या ह्यांचं दुःख दूर करायचं आहे तुला. हा चल. हा, ऐका मी काहीही बोलताय. अमेरिकन गाणं गाऊन दाखव. अमेरिकन गाणं काय गाते अमेरिकन. नका करू. अरे जबरदस्त गाते. काय आहे? 73 मार्क 10वीची गुणपत्रिका आहे. अप्रतिम इंग्रजी आहे तिचं. आणि ऍक्सेंट सुद्धा लागतं. ऍक्सेंट सुद्धा इंग्रजीचा. नका हो. माय हार्ट. गपे गप. अमेरिकन गाणं नाहीये, जुली पिक्चर मधलं गाणं आहे हे. काही मूर्ख समजलात का मला? पिक्चर मधलं नाहीये. हे अमेरिकन म्हणून गाते ती. दादा प्लीज हो बाळा हो गाणार आहे हे. नमस्कार. नमस्कार. अण्णा गुड डे एव्हरीबडी. अण्णा गेले. काय अण्णा गेले. काय माहिती देत आहे आम्हाला? माहिती कोण लोक बोलवलीस? नाही ऍक्च्युली काही झाले. अण्णा गेले जाम वाईट झाले. ही माझी मुलगी चेतना, म्हणजे इंग्रजी शाळेमध्ये ती टीचर आहे. जाम भारी आहे. नाही हे तिचा पासपोर्ट. सगळे मला मुलींचे पासपोर्ट का देत आहेत आणून? तुमच्याकडे ठेवा. तुम्ही एक मिनिट थांबा. इकडे काही झाले. इकडे कदम इकडे. तुम्ही हा ठेवा. तू इकडे का आलास? मला अरे तू इकडे का आलास? ए बसरे तू काय करायलाय? तू काय इकडे आलास म्हणजे? माझ्या मुलीचा बघण्याचा कार्यक्रम आहे. मग माझ्या नाही. मुलीचा काय लपवण्याचा कार्यक्रम आहे? अरे नाही माझ्या मुलीचा पण बघण्याचा कार्यक्रम. एक मिनिट तू नेहमी येतोस काय थांबा. कोणाचाही बघण्याचा कार्यक्रम नाहीये इथे. अरे माझे वडील गेले आहेत काल. त्यांचं सांत्वन करणार आहोत. अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमची जबाबदारी आता तुम्ही आमची जबाबदारी आहात. नका टेन्शन घेऊ. माझ्या फक्त थांबा. तुम्ही दोघं हितगुज करा. अरे बोलतो मला काय रे तुझ्या बापाची प्रॉपर्टी आहे हा म्हणे. हो अण्णांनी मला शब्द दिला होता की माझ्या पोरी बरोबर ती हा लग्न करेल म्हणून. आजपर्यंत अण्णांनी शब्द पाळलाय का आयुष्यात? तर त्याचा शब्द आपण पाळायचा. अरे हाड अण्णाचं गाव तर माझ्यावर नका सांगू. तुम्ही नीट बोला. तुम्ही नीट बोला. एक मिनिट शोकसभा आहे. मला माहिती आहे. असं नका मी तुला एकच सांगतोय. माझ्या मुलीने ऐका माझ्या मुलीने आता सुंदरसं गाणं म्हटलेलं आहे. ते गाणं त्यांना आवडलेलं आहे. त्यांना होकार दिला. माझी पोरगी पण जाम भारी डान्स करते. तिचा डान्स त्यांनी बघितला का तो येरा होणार. अमेरिकेत जाणार. अरे तुझ्या पोरी समोर माझी पोरगी नाचणार. बघ तुझी पोरगी कशी पळून जाते ते. एक मिनिट काय? एक मिनिट. मग आता होऊन जाऊ दे जुगलबंदी. जुगलबंदी नाही रे, जुगलबंदी म्हणतात. आता माझी होऊन जाऊ दे दोघांची जुगलबंदी. जो कोणी चांगली नाचल आणि याच्यात जी जिंकल त्याला तू घेऊन जा. मला आता तुम्ही मध्ये बोलू नका. अरे पण आता थांबा 2 मिनिटं थांबा. हे करू नका. काय सुरू आहे? अरे नका नका करू हे सगळं. अरे नका करू हे. तुम्ही थांबा. वा 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 भन्नाट परफॉर्मन्स. राडा सई. घाटाकीर परफॉर्मन्स होता. गणेश सागडेंची संकल्पना होती. गणेश पाजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे 2 गोष्टी अशा प्रेझेंट होऊ शकतात या विषयात हे कधीच असा विचार केला नव्हता. पण तुम्ही तेही आज करून दाखवलं. ओंकार, आज जेवढे पासपोर्ट्स ऑफर झाले तुला तसे खरे आयुष्यात पण होऊ देत अशी मी सदिच्छा व्यक्त करते आजच्या दिवशी. समीरदा अफलातून तू इन्क्रेडिबल आहेस. अरुणदा फार मस्त. श्यामदा मस्त. तुम्ही दोघींनी क्लायमॅक्स इथे नेऊन ठेवलात. काय एनर्जी होती. आणि शिवा तू वेगळाच एक बीट पकडला होतास. तो भयंकर आवडला. म्हणजे तो डान्स थांबू नये असं आम्हाला प्रेक्षक म्हणून वाटत होतं. फार मजा आली. तिथे 2 लोक बसली होती आपली. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अत्यंत सिन्सिअरली मूड घेऊन ते दोघेही बसले होते आणि फार मजा आली. फुटलं नाही. येस येस क्या बात आहे. मंडळी, गौरव मोरेच्या लग्नाची हार्ड डिस्क करप्ट करायला अनेक व्हायरस सतत त्याच्या मागे मागे फिरत असतात. बघूया त्याच्या नशिबाचा आजचा फेरा. अरे
अरे भावा विषयच हार्ड आहे आपला. माझ्या प्रिंटिंग प्रेसमध्ये ना मी पत्रिका छापतो, बॅनर नाही छापत. हा तुझे बॅनरचं नंतर बघू. पत्रिका छापायच्या असतील ना लग्नाच्या बारशाच्या तर सांग. हा ठेव. अरे लय लोड आहे कामाचा. ठेव. हॅलो. अरे भावा ठेवलं तरी हॅलो करतोयस. नाही हॅलो मी अयो गौरव मोरे. Yes. साक्षात माझ्या प्रिंटिंग प्रेस मध्ये. अयो या बसा. ओ बसा. पाणी बिनी काय बसा. हा सावकाश. बाकी काय अभिनंदन. लग्न कसं झालं? मजेत ना एकदम? वहिनीनं बघितलंच नाही मी. नमस्कार वहिनी. पत्रिका कशा वाटल्या लग्नाच्या? मस्त ना एकदम? लोक खुश ना एकदम? आई लाजतीस का? मी नाही हो वहिनी. काय तुम्ही हो? मी आई आहे ना हिची प्रिया. या वहिनी ना. आयो नमस्कार आई. चष्म्याच्या वर्किंगचा एवढा गोळ झालाय. हा वय. नमस्कार वहिनी. कशा म्हणजे लग्न व्यवस्थित झालं? पत्रिका कशा वाटल्या ते सांगा. आमच्या प्रिंटिंग प्रेस मधल्या पत्रिका कशा वाटल्या सांगा. एक मिनिट. कुणाचं लग्न? कुणाच्या लग्नाबद्दल बोलतोय? आता अभिनंदन केलं म्हणजे तुमचंच लग्न ना. अरे बाबा 10 दिवसांपासून तुझ्याकडे मी पत्रिका छापायला दिल्यात. 8 दिवसांनी माझं लग्न होणार आहे. आमची लग्नाची खरेदी केली, सगळं सामान घेतलं. तू म्हणतो पत्रिका देणार आहे. कधी देणार आहे? पत्रिका दे मला. चल. बाप म्हणजे लग्न झालेलंच नाही. अरे पत्रिकाशिवाय लग्न कसं करणार हे पण बरोबर आहे. म्हणजे नाही कसं आहे, काय झालं? कामाचा लोड आहे ना. त्यामुळे कोणाच्या पत्रिका दिल्या, कोणाच्या छापल्या, कोणाच्या वाटल्या काय डोक्यात नाही राहत माझ्या. माझ्या पत्रिका दे. 8 दिवस राहिले लग्नाला. त्याचं काय आहे, पत्रिका देतो मी. लोड जास्त असल्यामुळे जरा लोड आहे. आणि काय आहे, आता कोरोनाची 2 वर्ष होती. लग्न कार्य थांबली होती. जसा कोरोना गेलाय तसे सगळे तुंबलेले नवरे बाहेर पडले. बरोबर झाले. तू बाबा दे ना पत्रिका. 8 दिवस राहिले लग्नाला. अख्या गावाला वाटायचे आहे. हे बघ पत्रिकेचं नाव घेतलं आणि हा बघा तुमचा गट्टा. झालं काम एकदम चोख. चांगलं केलं. छान एक मिनिट बाबा ना. अरे बाबा दाखवा मला. बाबा असू द्या बाबा पत्रिका. असू द्या. काय तर ठरवा. वा वसाडे अक्षर बघ. नाही तर तुझं अक्षर मी बघ जरा अक्षर बघ. अरे हे प्रिंटिंग मशीन मध्ये छापलेलं आहे. त्यांनी लिहिलेलं नाही हाताने, छापलेलं आहे ते. मला कशाला मारलं? नाही मी म्हटलं असं काय अक्षर म्हणजे जरा काय ना. काय झालं? आवडली आहे काय पत्रिका? आवडली आहे काय? एक मिनिट. काय ह्याच्यात काय लिहिलंय? काय? प्रिया वेट्स गौरव मोरे पाहिजे ना. प्रिया वेट्स रोहित माने लिहिलंय. प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने. हे बघा ह्याच्यात लिहिलंय. ह्याच्यात बघू. आतमध्ये बघू मला बघू. हे तर पण सेम आहे. पण सेम आहे. अगं बाई खरंच श्री प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने. अगं बाई. अरे भाई पुढे तू समोर आहे. इथं रोहित माने जाऊ कसं काय आलं? कोण रोहित माने? भडकू नका. गौरव मोरे पाहिजे ना. आणि प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने. हे कसं काय असेल? भडकू ना. मी बघतो एखाद दुसरी झाली असेल उलटी. काय उलटी सुलटी तुमची बघू. सगळ्यावर तेच आहे. यार याने गोळ घातलाय असं का? ते काय घोळ झालाय म्हणजे माझ्याकडूनच झालाय घोळ. अरे दात काय करतो तू? ते हसण्याची गोष्ट आहे काय? मला सांगती हसण्याची नाही. कोण आहे हा रोहित माने आणि याचं नाव काय आहे आपल्या पत्रिकेवर? तुम्ही मला नको विचारू. मला ह्याला विचारायचं आहे. काय कसं काय तमाशा इकडे लोक. अरे सावत्या काय म्हणताय? काय इथे कुणीकडे? पत्रिका द्या की आमच्या हाताला. का वाटायची द्या. तुझी पत्रिका छापायची होती? मग छापली नाही अजून. ते कामाचा लय लोड आहे रे. मी एकटाच माणूस आहे केवढा करणार. नाही कामाचा लोड लय छापलेले असणार. बघा देतो बघा हुडकाला का? काय पाहू कसं काय? काही नाही कामाचा लोड लय त्याच्यामुळे जरा गोंधळ झाला त्याचा. बाकी काही नाही. त्यानं लिहिलं नाही सगळं. बाकी काय हो गावतंय नाही काय उद्घाटन आलं हो माझं. सावत्या हे घे. आज तुझ्या पत्रिकेचा काय दुकान करत नाही? दुकान माझं घोड्याला नाळ ठोकायचं दुकान आहे. उद्घाटन 16 आहे 2 दिवसांनी. सावत्या ऐकायला का आता कुठे घरी जाऊन चेक कर. नाही लगा शिवलकर काय लगा कव्हरिंग आहे.
राजेशाही थाटच केला का जणू. अरे जा आता 2 दिवसावर उद्घाटन आलंय. जा आता टरारून वाट पत्रिका जा. नाही वाटायच्या आधी बघू दे की मला कसं काय बघाय नको आधी. वा 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 एक नंबर. आयो हाय का आता काय झालं अय पांडगोळा काय लिहिलंय. गौरव मोरे यांच्या घोड्याला नाल ठोकणे दुकानाचा उद्घाटन सोहळा. हे जायला का माझं नाव पाहिजे इथं. अरे मी रोहित माने आहे. काय झालं आणि ही गौरव मोरे कोण आहे. बरे बेने गौरव मोरे कोण आहे मला सांग. तू गौरव मोरे कोण आहे. 2 दिवस राहिले तिला का गौरव मोरे कोण आहे. थांब ना बाबा जरा बोलतोय ना कळत नाही का तुला. गौरव मोरे कोण आहे. ऐका ना साहेब 2 मिनिटं ऐका ना. काय तुझं बोल काय ते आहे गौरव मोरे. अरे वासाळ मी कसा गौरव मोरे असेल. पहिल्यापासून तूच गौरव मोरे आहेस ना. आज मी कसा काय गौरव मोरे. हा गौरव मोरे. सॉरी तुम्ही भडकला म्हणून सॉरी. मीच गौरव मोरे. हाच आहे गौरव मोरे. मीच गौरव. हो मीच गौरव मोरे. मी गौरव मोरे. लाज नाही वाटत तुला. त्याच्यावर सगळं चाललं आता काय लाज वाटायला पाहिजे. सॉरी माझ्या पत्रिकेत काबर घुसलास. माझ्या पत्रिकेत काबर घुसला. मी तुमच्या पत्रिकेत कुठे घुसलोय. मी तर बाहेर उभा आहे. मारा नको डोकं बनवू नको बरं का माझं. चिडू नको. पम्या बघा आला का 2 दिवसावर आले. तुम्ही काय काय तू मारतो काय सॉरी काय काय जोरात मार. पत्रिकेत का बरं घुसला. ऐका ना पत्रिकेत का घुसला मला. माने साहेब तुम्ही चिडू नका. तुम्ही शांत व्हा. तुमचं हात म्हणलं काय ऐका माझं. मी तुमच्या पत्रिकेमध्ये नाही घुसलो. खरं सांगू का माझं लग्न आहे बरोबर. मग इथं गौरव मोरेचं नाव पाहिजे का नाही. तर नवरदेव म्हणून रोहित मानेचं नाव लिहिलंय आणि तुमच्या त्या दुकानामध्ये माझं नाव लिहिलंय आणि खाली काय लिहिलंय प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव. याने सगळा गोळ घातलाय. यांनी मी गोळ घातलाय. किड्या बाप बदलला सूर माझा. बाप बदलच माझा यांनी घातलाय. चुकीच्या आईला ही प्रभाकर मोरे कोण आहे. हेच प्रभाकर मोरे आहेत. आता तुमच्या घोड्याला नाळ ठोकतो बघा मी कशी. तुम्ही प्रभाकर मोरे आहे का. पण माझ्याकडे घोडाच नाही. नाल कुठे ठोकणार. तुम्ही त्यांच्या जवळ जाऊ नका. मला कशाला मारताय पण मी माझा बाप बदलला का तू. मी करतो काय 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 करतो काय तुझ्यामुळे सगळं झालंय. काय करतोय कर लवकर. काय करायचं मला नवीन पत्रिका छापून दे. मला माहित नाही. नवीन पत्रिका खूप कामाचा लोड आहे. काहीतरी ऍडजस्ट करून घ्या ना तुम्ही तुमच्यात. ऍडजस्ट करून घ्या म्हणजे काहीतरी ऍडजस्ट करा ना. काही ऍडजस्ट करणार नाही. यांचं तरी बरं आहे. इकडे मी या कशा पत्रिका वाटू. रोहित माने वेट्स प्रिया. आता ही प्रिया कोण आहे. प्रिया कोण आहे. मी आहे प्रिया मी. काय होत आहे. अरे बापरे तुटलं लग्न. प्रिया तुझ्यामुळे सगळं होतंय. मी मारे ना तुला. क्लिअर कर सगळं. सगळं क्लिअर कर पहिलं. नाही थांबा तुम्ही. मी काय म्हणते प्रथमेशराव बदला की पत्रिका. म्हणजे आता इथं कसं झालंय. वर चिरंजीव रोहित माने प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव असं लिहिलं नाही. ते जरा बापात चुकलंय. माझंच नाव लिहा रोहित संजय माने असं करून टाका. बाकी खाली माझ्या घरातल्यांची नावं टाका आणि खाली ही नावं काय ती शिवा नमा चेतू गौरव पिंकी ही सेम राहिलं तरी चालते. ही सगळी सेम असते. तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय ते. हे चुकून तुमचं नाव इथं आलंय. तुम्ही म्हणताय की मला लग्न करायचंय. नाही एक मिनिट ऐका. मी पेनाने काय करतो रोहित मान नाव खोडतो आणि गौरव मोरे बाबाड फोडी. त्या अक्षर कुठं नाही. तुझा अक्षर कुठे. ए बाबा ए कोण आहे तू बाबा. अरे मी सांगतोय काय मशीनी छापलेलं नाव आहे. काय काय बोलताय तुम्ही. मी सगळं ऐका सासूबाई. हे बघा मला चिडवू नका. मी काय म्हणते ते ऐका. असं खोडून वगैरे अजिबात चालणार नाही. असं खोडता कागद फाटला वगैरे तर केवढा मोठा अपशकुन होईल. कागद फाटलं तर पुन्हा पत्रिका छापलं तरी अपशकुन होतोय. अरे तुझ्यामुळे झालंय पत्रिका. अरे कर ना यार. अरे एवढी लोक ऍडजस्ट करते. तू कर ना जरा ऍडजस्ट. अरे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. ह्याचं तर काय फक्त ते घोडा लावायचं दुकान आहे ना कुठेतरी. मग घोडा लावायचंय ते आहे ना काय काहीतरी ते
घोड्याला काय घोड्याला नाळ ठोकायचं आहे रे. हा ते दुकान आहे ना. का स्पेशालिटी आहे बरं का पाहुणं. हा काय ते स्पेशालिटी आहे बरं का माझी. होय काय अशी नाळ ठोकतो का नाही मी हा. अशी टचकन ठोकते. होय कशी कशी टचकन ठोकते. म्हणजे घोड्याला बी कळत नाही माहितीये का. म्हणजे मी घोडा बी झाल्यावर म्हणते अयो झाली पण होय आहे. असं आहे बघा. म्हणजे माझा हातच एवढा हलका आहे की नाही असं टचकन ठोकलं की लगेच होऊन जाते बघा. हलका हात आहे. बघा की तुम्ही मौशाला हात एकदम तुम्ही बघू शकता म्हणजे हात लावू. हे बघा की माने रांगडा गडी. तू यार पहिला प्रॉब्लेम क्लिअर करा. आपल्या तो मारीन मी मी तू एवढा घोळ कसा घातला कसा घातला एवढा मोठा घोळ. तुला मी सॅम्पल पत्रिका दिली होती का नाही. सगळं दिलेलं आणून मी सांगितलं हे असं 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 असंच पाहिजे. हा मग तू नाव कसं काय बदललं. मी सांगतो माझी चूक झाली आहे. मी गोळ घातलाय माझी चूक झाली आहे. त्याचं काय आहे तुम्ही जे मला सॅम्पल पत्रिका दिली त्याचा मी ड्राफ्ट बनवला. यांची पत्रिका सॅम्पल त्याचा पण ड्राफ्ट बनवला आणि ते त्या छोट्या पप्प्या नानाला दिलं. नेमका त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवार म्हणजे बंटोल बाबा त्यांचा वार. मग त्यांचा वारच्या दिवशी मी त्यांचं नामस्मरण करत असतो बंटोल बाबांचं. तर बंटोल बाबांचं नामस्मरण करत असताना ना हा अचानक घोळ झालेला आहे. 1 मिनिट. हे काय आहे. 1 मिनिट. नाही चुकलो. तुम्ही बंटोळ बाबा. तुम्ही बंटोळ बाबा. हा बंटोल बाबा. आम्ही पण बंटोळ बाबा. तू पण बंटोळ मी पण बंटोळ जगे सारे बंटोळ बंटोळ. बंटोळ मी पण बंटोळ जगे सारे बंटोळ बंटोळ. आहे का त्याला का तुमचं तसं असेल तर मग माझं बी बंटोल बंटोल चालतंय मला. अरे कोण आहे रे मला बंटोल बंटोल काय आहे. बंटोल बाबा कुठला आहे. मोठं नाव आहे. आई काय माझ्या आत्ता लक्षात येत आहे सगळं. म्हणजे रोहित मानेचं नाव गौरवच्या ऐवजी या पत्रिकेवर छापलं जाणं हा बंटोल बाबांचा संकेत तर नसेल. बरोबर आहे. अरे कुठला संकेत. जो बाबा स्वतःलाच थूक लावतो तो कुठला संकेत देणार आहे. त्यांचा कसा संकेत आहे का. मी जेव्हा जेव्हा बंटोल बाबांना भेटायला जायचे ना तेव्हा तेव्हा बंटोल बाबा माझ्या कानात सांगायचे गोरी नाल इश्क मिठा गोरी नाल इश्क मिठा. बंटोल बाबा पंजाबी गाणं आहे कैसा. गोरीनाल इश्क मिठा असं करायचं. गप्प बस. नाही 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 म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोणीतरी नाळ ठोकणारा माझा जोडीदार होणार आहे. अरे तुझ्यामुळे ना मी तयार आहे लग्नाला. म्हणजे बाबांनी संकेत दिलाय म्हणजे संपलं. हेच लग्न होणार आहे म्हणजे आता. म्हणजे मी लग्नाला तयार आहे. फक्त एक थोडासा छोटा प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम मानाचा कसला प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय आता आपण सगळी लग्नाला जाणार नाही बरोबर. ती दुकान कोण सांभाळणार. हा सांभाळेल ना. याला दुसरं काय काम आहे. नाहीतरी हा लग्नाच्या लायकीचा नाही आहे काय समजलं. हा सांभाळील हा तुम्हाला. आणि हे बघ बाबा हे मला यांच्यावर लग्नाला जावं लागेल 4 दिवस. का काम असं काय म्हणजे काय. म्हणजे त्याचा ह्याचा आई वडील तिथे येतील लग्नाला. माझी ओळख होईल म्हणजे मला पण जरा अंदाज येईल ना. बाकी काय नाही. कसला अंदाज येईल तुम्हाला. काय बोलताय तुम्ही. 1 मिनिट तुम्हाला स्किटचा विषय कळला काय आहे. तुम्हाला स्किटचा विषय काय माहिती आहे का. चुकून गौरव मोऱ्याच्या जागेवर रोहित मानेचं नाव आलं. हा स्किटचा विषय आहे. असं आहे काय. हा असं आहे ते. पहिलं का नाही मला सांगितलं. सांगा ऐका ना नका नाही करू. लग्न मोडतंय माझं यार. तुम्ही असं करू नका. होय. आपण एक काम करूया. आपण सगळे बंटोळ बाबांचं दर्शन घेऊया आणि मग लग्नाच्या तयारीला लागूया. काय म्हणता. चला चला. तू पण बंटोळ मी पण बंटोळ जगे सारे बंटोळ बंटोळ. तू पण बंटोळ मी पण बंटोळ जगे सारे बंटोळ बंटोळ. पत्रिका घ्या पत्रिका घ्या. पत्रिका घ्या पत्रिका घ्या. बंटोल मी पण बंटोल जगे सारे बंटोल बंटोल. घेऊन गेले यार ते प्रियाला. गौऱ्या ते पण बंटोल मी पण बंटोल. आम्ही सगळं बंटोल बंटोल. ते पण बंटोल मी पण बंटोल. आम्ही सगळं बंटोल बंटोल. बंटोल मी आलो. थांबा जाऊ नको. अरे तू बाबा काय केलं रे तू. माझा आहे का. पुढच्या वेळी तुमच्या लग्नाच्या पत्रिकांना मी लक्ष घालून छापेन. आता फक्त 4 दिवस प्रामाणिकपणे घोड्याला नाळ ठोका. हा त्याची प्रॅक्टिस तुझ्यापासून करतो. म्हणजे बंटोल बंटोल सुटला माझा कंट्रोल कंट्रोल.
सदा. मस्त कॉन्सेप्ट होती खूप. आणि खूप उत्तम रंगवलीत तुम्ही. प्रथमेश, सावत्या, कमाल. मोरे, स्किटचा विषय काय आहे तुम्हाला कळलंय का? हा जागतिक पंच तुमच्या वाटेला आलेला आहे. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. ईशा, तुझे लाजलीस आल्या तो तुझ्याशी बोलायला नंतर ते उल्लेखनीय होतं, विशेष उल्लेखनीय होतं. फार मजा आली. प्रियदर्शिनी, ती जेव्हा लाजली त्याच्यानंतरचं हे तू लाजतीस काय, हे अत्यंत लवेबल होतं. फार मस्त पद्धतीने प्रेझेंट केलं. आणि पूर्ण स्किटभर ज्याच्या कामधंद्याचा उल्लेखही नाही अशा माणसापासून घोड्याची नाल ठोकणाऱ्या माणसापर्यंतचा तुझा प्रेमाचा प्रवास हा विशेष प्रेक्षणीय होता, उल्लेखनीय होता. गौऱ्या, तुझ्याच वाटेला दरवेळेला असं काय. पण तुला एक सांगतो, असं आपण कधी करतो माहितीये ना? पैसे मोजताना. नोटांचं बंडल मोजायच्या आधी. लक्षात घे, तेरा हर स्किट कॅश हो रहा है बॉस. आपण वाईटातून चांगलं शोधायचं ते असं. फॅन्टॅस्टिक गौरी, ॲज युजल. माइंड ब्लोईंग परफॉर्मन्सेस सगळ्यांचे. मजा आली सर. थँक्यू. मंडळी, जीवनाची सफर हसत हसत करण्यासाठी पुन्हा भेटणार आहोत, पण पुढील भागात. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार.